कोपरीतील लक्ष्मीचंद फतीचंद रुग्णालयात नवजात बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कोपरी येथील लक्ष्मीचंद फतीचंद रुग्णालयातील नवजात बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या 18 बेडच्या अतिदक्षता विभागाचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते व महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, उपायुक्त मनीष जोशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, डॉक्टर धायगुडे, डॉक्टर समिधा गोरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृह हे अनेक वर्षापासून परिसरातील सर्वसामान्य कामगार व झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे प्रसूतिगृह राहिले आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून या रुग्णालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले। महिलेची प्रसूती झाल्यानंतर जर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय किंवा इतरत्र हलवावे लागत असे, पण आता याच ठिकाणी 18 बेडचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आल्यामुळे नवजात बालकांना इतरत्र हलवावे लागणार नाही। आजपासून अत्याधुनिक नवजात शिशु अतिदक्षता विभाग नागरिकांच्या सेवेत दाखल झाला असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले। कोविड काळात ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केले। त्या काळात आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर खुशबू टावरी, डॉक्टर समिधा गोरे तसेच अनेक डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या सेवेमुळे ठाणे शहरात कोविड नियंत्रणात ठेवणे शक्य झाल्याचा उल्लेख खासदार नरेश म्हस्के यांनी आवर्जून केला। त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना भविष्यातही नागरिकांना 24 तास दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले। आज अत्याधुनिक 18 खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू झाल्याने ठाणेकर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यास कटिबद्ध असल्याचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले। 18 बेडचं SNCU हे युनिट अतिदक्षता कक्ष लहान जन्मलेल्या बच्चूंकरता आज कार्यरत झालेला आहे। एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळे हे युनिट सुरू झालेलं आहे। खूप चांगली सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। दिवसाकरता 10-10, 15-15 हजार रुपयाचा दर इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागतो आणि गरिबांना ते परवडत नाही। त्यामुळे फार मोठी समस्या दूर होणार आहे आणि एक चांगली सेवा या ठाणे महापालिकेने सुरू केलेली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाची 18 बेडचं SNCU युनिट हे पहिलं युनिट कोपरीमध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे। या संदर्भात कशा लोकांना फायदा होईल? बघा, गोरगरीब जनतेकरता हे SNCU युनिट या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे। 18 बेडचं SNCU युनिट आहे। आपण पाहत आहे, जेव्हा प्री मॅच्युअर्ड किंवा अशक्त बाळ जन्माला येतं तेव्हा या युनिटमध्ये त्याला ठेवावं लागतं आणि प्रायव्हेटमध्ये 10 ते 15 हजार रुपये दिवसाला अशा पद्धतीचा दर आकारला जातो। गोरगरीब नागरिकांना हे परवडत नाही आणि याकरता महानगरपालिकेतर्फे ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे गोरगरीब जनतेला याचा खूप मोठा फायदा होणार आहे। सर, ठाणे महापालिकेची आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस या हॉस्पिटलमध्ये 18 NUCचं उद्घाटन आपले माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे। अनेक दिवसापासून ज्या समस्या होत्या त्या आज इथे मार्गी लागलेल्या आहेत। स्थानिक नगरसेवक, स्थानिक इकडचे रहिवासी या सर्वांच्या मागणीनुसार आज ही NICU 18 बेडचं संपन्न झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सतत आरोग्यसेवा ही ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रभर त्यांच्या हातून घडत असते आणि आज मी सर्वांचे धन्यवाद मानेन, खास करून आमचे खासदार साहेबांचं, कारण जेव्हा महापौर म्हणून ते कार्यकाळ त्यांचा होता त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला होता आणि आज तो पूर्ण झालेला आहे। धन्यवाद। उद्घाटन या ठिकाणी पार पडते। अनेक समस्या होत्या
काय सांगा? आज यहाँ पे हमारे NICU लक्ष्मीचंद फतेहचंद हॉस्पिटल में NICU का उद्घाटन हुआ है। 18 पेटियाँ दी गई है और ये इनका धन्यवाद मैं हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, खासदार नरेश जी मस्के साहब और हमारी महापौर शर्मिला पिंपलोड़कर और हमारी पूरी TMC की डॉक्टर प्रसाद, मनीष जोशी, बांगर साहब और रानी शिंदे मैडम को करती हूँ कि उन लोगों ने जैसे 2012 में मालती ताई ने बोला था कि हम लोग को यहाँ पे NIU की पेटियाँ चाहिए, तो उसके बाद हम जब चुन के आए तो हमने ताई के साथ सपोर्ट में यहाँ पे मांगनी की और काफ़ी यहाँ पे आंदोलन हुए और काफ़ी बार महासभा में बोला गया और जब जाके आज यहाँ पे ये मिलने के बाद हम सबको बहुत खुशी हुई है, यहाँ के स्थानिक लोगों को, थाना में, क्योंकि माँ को बच्चे से अलग करके छत्रपति शिवाजी में जाने के बाद माँ जब हम बच्चा पैदा करते हैं तो हमें एक खुशी होती है, लेकिन माँ की खुशी बच्चे में होती है, लेकिन बच्चा ही दूसरी जगह होगा तो माँ को कहाँ खुशी मिलेगी और माँ की तबीयत भी ख़राब हो जाएगी। इसीलिए यहाँ पे पेटी दी तो आज बच्चा और माँ एक ही जगह है और आज माँ अपने आँखों से बच्चे को देख सकती है और उसकी खैर खबर ले सकती है। इसलिए मैं सबको धन्यवाद करती हूँ। मेरी जो मैं बेस्ट मैत्रीन मतलब बेस्ट फ्रेंड मालती ताई पाटिल, जिनकी मदद से यहाँ पे ये हुआ है, उनको धन्यवाद करती हूँ और हमारे पूरे टीम को धन्यवाद करती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र।